वेलकम टू विद्यारूट केमिस्ट्री. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की ॲटॉमिक साईज बघितलं होतं आणि ॲटॉमिक साईजमध्ये बघितलं होतं आपण वान डर वाल्स रेडियस बघितलं होतं, कोव्हॅलेंट रेडियस बघितलं होतं, कॅटॅनिक रेडियस बघितलं होतं, ॲनॅनिक रेडियस बघितलं होतं. कॅटॅनिक रेडियस काय असतं, ॲनॅनिक रेडियस काय असतं, या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या होत्या. आज बघायचं आहे आपल्याला आयसो इलेक्ट्रॉनिक पीसीस. व्हॉट इज मीन बाय आयसो इलेक्ट्रॉनिक पीसीस. आयसो इलेक्ट्रॉनिक जर बघितलं आपण तर आयसो इलेक्ट्रॉनिक कशाला म्हणतो बेटा? सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन also called as isoelectronic pieces. एखादी जर सेम इलेक्ट्रॉन असलेली पीसीस असेल तर त्याला म्हणतो आपण आयसो इलेक्ट्रॉनिक पीसीस. एखादी सेम इलेक्ट्रॉन जर असेल, सेम इलेक्ट्रॉन पीसीस, त्याला म्हणतो आयसो इलेक्ट्रॉनिक पीसीस. जर आपण एक्झाम्पल बघितलं, सेम एक्झाम्पलमध्ये समजा कार्बन -4 आहे, नायट्रोजन आहे बेटा -3 आहे, ऑक्सिजन -2 आहे आणि तुमचा क्लोरीन -1 आहे. आता बघा कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 6 + 4 किती झालं बेटा? निगेटिव्ह चार्ज असतं तर ॲड करायचं. हे झालं 7 + काय झालं बेटा? 3. हे झालं 8 + काय झालं बेटा? 2. आणि हे किती झालं बेटा? 9 + काय झालं? 1. हे पण किती झालं बेटा? 10. हे किती झालं बेटा? तुमचं 10. हे किती झालं बेटा? तुमचं 10. आणि हे किती झालं? 10. तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काय झाले बेटा? सेम झाले. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काय झाले बेटा? सेम. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काय झाले या ठिकाणी? सेम. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सेम झाले तर ह्यालाच म्हणतो बेटा आपण आयसो इलेक्ट्रॉनिक. काय म्हणतो ह्याला आपण? आयसो इलेक्ट्रॉनिक. जर एखादी पीसीस आयसो इलेक्ट्रॉनिक असेल तर बघा त्याची जर साईज फाइंड आउट करायची असेल आपल्याला, काय फाइंड आउट करायची? साईज. जर साईज फाइंड आउट करायची असेल तर आपण कशा प्रकारचं साईज फाइंड आउट करू शकतो? बघा, निगेटिव्ह चार्ज जर इन्क्रीज झाला, निगेटिव्ह चार्ज काय झालं बेटा? इन्क्रीज. निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज, देन साईज काय झालं बेटा? इन्क्रीज. देन साईज काय म्हणतो आपण? इन्क्रीज. आणि पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज, पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज, देन साईज डिक्रीज. साईज काय म्हणतो? डिक्रीज. तर ही यूज करू शकतो बेटा आपण आयसो इलेक्ट्रॉनिक पीसीससाठी. कोणासाठी यूज करतो बेटा? आयसो इलेक्ट्रॉनिक पीसीस. आपण जर सेकंड एक्झाम्पल घेतलं बेटा, सेकंड एक्झाम्पल बघा. आता सेकंड एक्झाम्पलमध्ये जर बघितलं तुम्ही आहे Na+1 आहे बेटा, त्याच्यानंतर आहे तुमचा Mg+2 आहे बेटा, त्याच्यानंतर आहे तुमचा Al+3 आहे बेटा आणि सिलिकॉन वगैरे तुमचा आहे बेटा +4. आता ह्याचा ॲटॉमिक नंबर किती आहे बेटा? 11. निगेटिव्ह चार्ज झाला, पॉझिटिव्ह चार्ज झाल्यामध्ये सबस्ट्रॅक्शन करायचं. याचा झाला 12 - काय झालं बेटा? 2. याचा किती झाला बेटा? 13 - किती झाला? 3. आणि याचा 14 - काय झाला बेटा? 4. तर ह्याच्यामध्ये पण इलेक्ट्रॉन किती झाले? 10. 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 तर हे काय झाले बेटा? आयसो इलेक्ट्रॉनिक झाली. काय झाले बेटा? आयसो इलेक्ट्रॉनिक. आणि जर आयसो इलेक्ट्रॉनिक असेल तर मी आत्ताच सांगितलं पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज तर साईज काय म्हणतो बेटा आपण? डिक्रीज. साईज काय म्हणतो? डिक्रीज. आणि ह्याचा पिरियड नंबर जरी बघितला तर ह्याचा पिरियड नंबर काय आहे बेटा? सेम आहे. पिरियड नंबर काय आहे बेटा? ह्याचा सेम आहे. पिरियड नंबर सेम आहे आणि ही आहेत आयसो इलेक्ट्रॉनिक पीसीस. तर ह्याच्यामध्ये साईजची जर ऑर्डर आपण अप्लाय केली साईजची ऑर्डर, तर बघा साईज कोणामध्ये जास्त येईल? फक्त तुमची Na+1मध्ये साईज काय येईल बेटा? तुमची जास्त. नंतर कोणामध्ये जास्त येईल बेटा? तुमची Mg+2मध्ये. नंतर कोणामध्ये झाली बेटा? तुमची Al+3मध्ये. आणि नंतर कोणामध्ये झाली बेटा? Si कोणामध्ये झाले? +4मध्ये, सिलिकॉनमध्ये. आपण वरच्या जर एक्झाम्पलमध्ये जर बघितलं, ह्याच्यामध्ये जर साईज ऑर्डर फाइंड आउट करायचं जर म्हणलं तर मी म्हणत होतो तुम्हाला निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज तर साईज काय म्हणत होती बेटा? इन्क्रीज. निगेटिव्ह चार्ज कोणामध्ये जास्त आहे? कार्बनमध्ये काय झालं बेटा? जास्त. त्याच्यानंतर कोणामध्ये झालं? नायट्रोजनमध्ये. त्याच्यानंतर कोणामध्ये जास्त झालं बेटा? ऑक्सिजन -2मध्ये. आणि त्याच्यानंतर झालं बेटा? क्लोरीन -1मध्ये. तर ही आहे आयसो इलेक्ट्रॉनिक पीसीस. आयसो इलेक्ट्रॉनिक पीसीसमध्ये निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज तर साईज काय म्हणतो बेटा आपण? इन्क्रीज. पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज तर साईज काय म्हणतो आपण? डिक्रीज. तर असे 2 एक्झाम्पल बघितलेले आहेत बेटा आपण. कशाचे बेटा? आयसो इलेक्ट्रॉनिक पीसीसचे. तर अशा प्रकारचे 2 एक्झाम्पल बघितले आपण आयसो इलेक्ट्रॉनिक पीसीसचे. आता बघा थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे. थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे बघा. तर Cl-1 आहे आणि आता हे O-2 आहे बेटा. Cl-1मध्ये आणि O-2मध्ये जर बघितलं आपण तर बघा तुम्ही म्हणसाल की सर निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज झाला. काय झालं? निगेटिव्ह चार्ज काय झालं? इन्क्रीज. निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज तर साईज काय म्हणतो बेटा आपण? इन्क्रीज. साईज काय म्हणतो? इन्क्रीज. पण ह्या ठिकाणी जर तुम्ही अप्लाय केला तर ह्या ठिकाणी अप्लाय केला तर काय होतं बेटा? रॉंग होतं. का? आता ह्याचा जर पिरियड नंबर बघितला, ह्याचा पिरियड नंबर किती आहे बेटा? 3 आहे. ह्याचा पिरियड नंबर किती आहे बेटा? 2 आहे. जर आपण ह्याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन बघितले,
याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 17 प्लस 1, याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 8 प्लस 2, ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन किती झाले 18 आणि ह्याच्यामध्ये किती झाले बेटा 10. आता ही आयसो इलेक्ट्रॉनिक झाली का रे बेटा? नाही. दीज आर नॉट आयसो इलेक्ट्रॉनिक. दीज आर नॉट आयसो इलेक्ट्रॉनिक. दीज आर नॉट आयसो इलेक्ट्रॉनिक. आता हे आयसो इलेक्ट्रॉनिक नाहीत, तर हे आयसो इलेक्ट्रॉनिक नाहीत, तर आपण त्याला अप्लाय करू शकत नाही. याला अप्लाय करू शकत नाही आपण की निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज, पॉझिटिव्ह चार्ज साईज इन्क्रीज, पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज, साईज डिक्रीज, ही आपण अप्लाय करू शकत नाही जर आयसो इलेक्ट्रॉनिक नसेल तर. काय नसेल तर? आयसो इलेक्ट्रॉनिक नसेल तर. मग ह्याच्यासाठी काय आपण अप्लाय करतो? ह्याच्यासाठी अप्लाय करतो आपण ज्याचा पिरियड नंबर जास्त असेल. ज्याचा पिरियड नंबर काय असेल? जास्त. पिरियड नंबर काय झाला? इन्क्रीज. देन साईज काय म्हणतो बेटा आपण? इन्क्रीज. देन साईज काय म्हणतो? इन्क्रीज. ज्याचा पिरियड नंबर जास्त त्याची साईज काय म्हणतो बेटा आपण? जास्त. आता ह्याच्यामध्ये क्लोरीनमध्ये आणि ऑक्सिजनमध्ये जर बघितलं तर तुमचा क्लोरीनचा पिरियड नंबर किती आहे बेटा? 3 आणि ऑक्सिजनचा पिरियड नंबर किती आहे बेटा? 2. जर आपण ह्याच्यामध्ये साईजची जर ऑर्डर बघितली तर साईजची ऑर्डर बघितली तर कोणाची जास्त येणार? Cl-1ची साईजची ऑर्डर जास्त येणार कोणापेक्षा? O-2पेक्षा. ना की O-2ची जास्त येईल कोणापेक्षा बेटा? Cl- हे काय असेल तुमचं? रॉंग. आणि हे काय असेल बेटा तुमचं? करेक्ट असेल. त्याच्यानंतर बघा अजून आपण काय करूयात एक एक्झाम्पल बघूयात आपण जर काही एक्झाम्पल बघितलं आता बघा आहे तुमचं एक्झाम्पल नंबर 4 जे काय असेल. समजा मी कन्सिडर केलेलं आहे तुमचं N-3 आहे, O-2 आहे, त्याच्यानंतर आहे तुमचं Cl-1 आहे आणि त्याच्यानंतर तुमचं I-1 आहे. आता जर बघितलं ह्याच्यामध्ये जर बघितलं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन बेटा ह्याच्यामध्ये वेगळे येतील. आपण जर पिरियड नंबर फाइंड आउट केला तर पिरियड नंबर हे कोणत्या पिरियड नंबरचं आहे बेटा? सेकंड. हे पण कुठलं आहे? सेकंड. हे आहे तुमचा थर्ड आणि हे आहे तुमचा 5th नंबरचा. तर पहिल्यांदा अप्लाय करायचं पिरियड नंबर बघायचं. काय बघायचा? पिरियड नंबर. पिरियड नंबर काय झाला बेटा? इन्क्रीज. पिरियड नंबर इन्क्रीज. तर साईज काय झाली बेटा? इन्क्रीज. साईज काय झाली? इन्क्रीज. आणि सेकंड बघायचं आयसो इलेक्ट्रॉनिक असेल तर सेकंड काय बघायचं? आयसो इलेक्ट्रॉनिक. आयसो इलेक्ट्रॉनिक असेल तर ते आपण अप्लाय करायचं. निगेटिव्ह चार्ज काय झाला बेटा? इन्क्रीज. निगेटिव्ह चार्ज काय झाला? इन्क्रीज. निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज तर तुम्ही काय म्हणतो? साईज पण काय म्हणू शकता बेटा? इन्क्रीज. साईज पण काय म्हणू शकता? इन्क्रीज. आता ह्याच्यामध्ये जर आन्सर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर पहिल्यांदा अप्लाय करावं लागेल आपला पिरियड नंबर. काय अप्लाय करावं लागेल बेटा? पिरियड नंबर. पिरियड नंबर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर पिरियड नंबर सगळ्यात जास्त कोणाचा आहे बेटा? I-1चा आहे. त्याच्यानंतर कोणाची साईज झाली बेटा? Cl-1मध्ये. आता ह्या दोघांमध्ये पिरियड नंबर काय झाला बेटा? सेम झाला. नायट्रोजनमध्ये आणि ऑक्सिजनमध्ये पिरियड नंबर काय झाला? सेम. आणि ही झाली आयसो इलेक्ट्रॉनिक. मग ह्याच्यामध्ये अप्लाय करा चार्ज. तर N-3ची काय असेल बेटा? जास्त असेल कोणापेक्षा बेटा? O-2पेक्षा. तर ह्याच्यामध्ये आपण अशा प्रकारचं काय करू शकतो बेटा? आयसो इलेक्ट्रॉनिक पेशीजला काय करू शकतो आपण? अप्लाय वगैरे करू शकतो. आयसो इलेक्ट्रॉनिक पेशीजला अशा प्रकारचं आपण काय करू शकतो बेटा? अप्लाय वगैरे काय करू शकतो. तर अशा प्रकारचे बघितले आपण आयसो इलेक्ट्रॉनिक पेशीज. आता ह्याच्यामध्ये जर अजून एक एक्झाम्पल बघितलं बघा, लक्ष द्या. अजून एक एक्झाम्पल जसं आहे तुमचं आहे बेटा Na+1 आहे, त्याच्यानंतर आहे तुमचा कॅल्शियम+2 आहे, त्याच्यानंतर जर बघितलं तुमचा गॅलियम आहे +3 आहे, त्याच्यानंतर जर बघितला तुमचा फॉस्फरस +5 आहे. आता ह्याचा जर आपण पिरियड नंबर जर बघितला तर बघा हायड्रोजन, लिथियम, सोडियम हे कोणत्या पिरियडचा झाला बेटा? थर्ड पिरियडचा. बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम हा कोणत्या पिरियडचा झाला बेटा? फोर्थ पिरियडचा. नंतर बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम कोणत्या पिरियडचा झाला? थर्ड पिरियडचा. आणि नायट्रोजन, फॉस्फरस हे कोणत्या पिरियडचा झाला बेटा? सेकंड पिरियडचा. तर ह्याच्यामध्ये हे झाला तुमचा पिरियड नंबर. हे काय झालं बेटा? तुमचा पिरियड नंबर. आता हे पिरियड नंबर जर झाला तुमचा तर ह्याच्यामध्ये आपण साईज वगैरे कसं अप्लाय करू शकतो बघा. जर आपल्याला साईजची ऑर्डर लिहायचं असेल त्याचा पिरियड नंबर जास्त, त्याची साईज काय म्हणतो? जास्त. आता ह्याच्यामध्ये पिरियड नंबर कोणाचा जास्त आहे? कॅल्शियम+2चा पिरियड नंबर जास्त, तर साईज काय झाली? जास्त. सोडियममध्ये आणि गॅलियममध्ये आता बघायचं पिरियड नंबर सेम आहे तर साईज कोणाची जास्त येणार बेटा? सोडियमची साईज काय झाली? जास्त. नंतर कोण झाला तुमचा? गॅलियम+3 आणि नंतर कोण झाला बेटा तुमचा? नंतर झाला तुमचा फॉस्फरस +5. तर अशा प्रकारचं आपण साईजची काय करू शकतो बेटा? ऑर्डर वगैरे काय करू शकतो? अप्लाय वगैरे काय करू शकतो? आपण करू शकतो. आता जर नेक्स्ट एक्झाम्पल जर बघितलं आपण, नेक्स्ट एक्झाम्पल जर घ्यायचं म्हणलं, आता बघा लक्ष द्या. एक्झाम्पल नंबर आहे बेटा आपलं 6. एक्झाम्पल नंबर कुठला आहे बेटा? 6. एक्झाम्पल नंबर 6मध्ये जर बघितलं तर आहे आपलं बेटा नायट्रोजन आहे, नायट्रोजन नंतर ऑक्सिजन आहे, ऑक्सिजन नंतर फ्लोरीन आहे, नायट्रोजनच्या अलीकडे येतो कार्बन, फ्लोरीन नंतर आहे तुमचं क्लोरीन, त्याच्यानंतर आहे तुमचं ब्रोमिन आणि लास्टला आहे बेटा तुमचा आयोडीन. आता ह्याच्यामध्ये जर आपल्याला काय करायची बेटा? साईजची ऑर्डर जर अप्लाय करायची असेल तर पहिल्यांदा कन्सिडर करावं लागेल टॉप टू बॉटम येताना साईज काय होती बेटा? वाढती.
टॉप टू बॉटम येताना साईज काय होती वाढते आणि लेफ्ट टू राईट जाताना काय होत असते बेटा कमी होत असते. आता टॉप टू बॉटम येताना जर बघितलं ह्याच्यामध्ये टॉप टू बॉटम येताना जर बघितलं तर बघा सगळ्यात जास्त साईज कोणाची असेल जर आपण साईजची ऑर्डर जर अप्लाय केली तर ह्याच्यामध्ये कोणाची जास्त असेल आयोडीन, नंतर कोणाची जास्त असेल बेटा ब्रोमिनची, त्याच्यानंतर कोणाची जास्त असेल बेटा क्लोरीनची. आता त्याच्यानंतर बघा ही पिरियडचे एलिमेंट झाले कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन हे काय झाले बेटा एकाच पिरियडचे एलिमेंट झाले. तर लेफ्ट राईट जाताना साईज काय होती कमी, म्हणजे फ्लोरीनची साईज सगळ्यात काय असेल कमी, नंतर कोणाची असेल बेटा कार्बनची, नंतर कोणाची असेल नायट्रोजनची, नंतर कोणाची असेल ऑक्सिजनची आणि नंतर कोणाची असेल फ्लोरीनची. तर हे तुमची काय येईल बेटा ऑर्डर वगैरे येऊ शकते, हे काय येऊ शकते बेटा तुमची ऑर्डर वगैरे येईल. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा, एक्झाम्पल नंबर आहे तुमचं वगैरे 7. आता बघा एक्झाम्पल नंबर 7 वगैरे काय म्हणत आहे. एक्झाम्पल नंबर 7मध्ये जर बघितला तुम्ही एक्झाम्पल नंबर 7मध्ये समजा मी घेतलेला आहे बेटा H-1 आणि घेतलेला आहे तुमचा F-1. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं ॲटोमिकचा हायड्रोजनचा ॲटोमिक नंबर किती आहे 1, 1 + 1 किती झालं बेटा 2, याचा ॲटोमिक नंबर किती आहे 9, 9 + 1 किती झालं बेटा 10. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काय झाले बेटा डिफरंट. आता पिरियड नंबर बघितला ह्याचा पिरियड नंबर आहे बेटा फर्स्ट, ह्याचा पिरियड नंबर किती आहे बेटा 2. ह्याच्यामध्ये प्रोटॉन जर बघितले प्रोटॉन किती आहेत बेटा 1 आणि इलेक्ट्रॉन किती आहेत बेटा ह्याच्यामध्ये 2. ह्याच्यामध्ये जर प्रोटॉन बघितले ह्याच्यामध्ये प्रोटॉन बघितले तर किती 9 आणि इलेक्ट्रॉन बघितले तर किती बघितले असतील तुमचे 10. आता तुम्ही म्हणत असाल की सर ह्याचा पिरियड नंबर जर बघितलं तर ह्याचा पिरियड नंबर आहे सर 1 आणि ह्याचा पिरियड नंबर आहे 2. तर तुम्ही म्हणत असाल की सर F-1ची साईज काय पाहिजे जास्त पाहिजे कोणापेक्षा H-1पेक्षा. पण जनरली बेटा काय होत असतं ह्याच्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये काय होत असतं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जर बघितलं हायड्रोजनच्या केसमध्ये कोणाच्या केसमध्ये H- या केसमध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन काय आहेत बेटा डबल आहेत. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कुठं आहेत डबल. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डबल आहेत कुणापेक्षा बेटा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डबल आहेत कुणापेक्षा बेटा F-पेक्षा. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डबल आहेत कुणापेक्षा बेटा ह्याच्यामध्ये जे प्रोटॉन प्रेझेंट आहेत कुणामध्ये प्रोटॉन प्रेझेंट आहेत बेटा हायड्रोजनमध्ये. तर हायड्रोजनमध्ये प्रोटॉन किती आहेत 1 आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहेत बेटा 2. तर ह्या 2 इलेक्ट्रॉनमध्ये काय होईल बेटा रिपल्शन जास्त होईल. काय होईल बेटा तुमचं रिपल्शन काय होईल बेटा जास्त आणि रिपल्शन जास्त झाल्यामुळे तुमची साईज जी आहे ना बेटा ती साईज काय होत असते बेटा जास्त होत असते. म्हणून ह्याच्यामध्ये F- साईज काय झाली बेटा जास्त कोणापेक्षा बेटा F-पेक्षा. का कारण की ह्याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ॲज कम्पेअर टू प्रोटॉन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन ॲज कम्पेअर टू प्रोटॉन काय झाले बेटा जास्त झाले म्हणजे डबल झाले. डबल ह्याच्यामध्ये पण जास्त आहेत पण ह्याच्यामध्ये डबलचा रेशो नाही पण ह्याच्यामध्ये डबलचा रेशो आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन डबल आहेत तर रिपल्शन काय झालं जास्त. रिपल्शन जास्त झालं तर H- साईज काय झाली बेटा जास्त कोणापेक्षा बेटा F-1पेक्षा साईज काय झाली जास्त. तर ही आहे बेटा आपली काय आहे बेटा आपली साईज वगैरे आहे. तर आता बघणार आहोत आपण नेक्स्ट वगैरे जर बघितलं तर नेक्स्ट बघितलं आपण तर बघा आता जर आपण लेफ्ट टू राईट गेलं बेटा कुठे गेलं बेटा आपण लेफ्ट टू राईट जर गेलं कुठे गेलं बेटा आपण लेफ्ट टू राईट आणि जर आपण बघितलं बेटा टॉप टू बॉटम कुठं बघितलं बेटा आपण टॉप टू बॉटम. आता टॉप टू बॉटम आणि लेफ्ट टू राईट जर बघितलं तर साईज काय होती बघा हे ठिकाणी आहे तुमची बेटा ह्या ठिकाणी आहे तुमची बेटा बोरॉन त्याच्यानंतर बोरॉन आहे त्याच्यानंतर आहे बेटा तुमचं कोण आहे म्हणतो कार्बन त्याच्यानंतर कार्बनच्या नंतर नायट्रोजन नायट्रोजनच्या नंतर कोण आहे म्हणतो तुमचं ऑक्सिजन ऑक्सिजनच्या नंतर कोण आहे म्हणतो फ्लोरीन आणि फ्लोरीनच्या नंतर कोण आहे बेटा म्हणतो निऑन. आता बघा हा झाला तुमचा बेटा न्यूक्लियस परत हा काय झाला तुमचा बेटा न्यूक्लियस परत हा काय झाला बेटा तुमचा न्यूक्लियस परत हा काय झाला बेटा तुमचा न्यूक्लियस परत हा काय झाला बेटा तुमचा न्यूक्लियस आणि परत हा काय झाला बेटा तुमचा न्यूक्लियस. आता बोरॉनच्या केसमध्ये पीमध्ये इलेक्ट्रॉन किती झाला 1 याच्यामध्ये पीमध्ये इलेक्ट्रॉन किती झाला बेटा कार्बनमध्ये 2 याच्यामध्ये नायट्रोजनमध्ये पीमध्ये इलेक्ट्रॉन किती झाले बेटा 3 याच्यामध्ये पीमध्ये इलेक्ट्रॉन किती झाले बेटा 4 याच्यामध्ये पीमध्ये इलेक्ट्रॉन किती झाले बेटा तुमचे 5 आणि ह्याच्यामध्ये पीमध्ये इलेक्ट्रॉन किती झाले बेटा 6. किती इलेक्ट्रॉन झाले बेटा 6. आता ह्याच्यामध्ये प्रोटॉन वाढतील प्रोटॉन काय होतील बेटा वाढत गेले प्रोटॉन काय केले वाढत गेले. आता ह्याच्यामध्ये प्रोटॉन पण काय झाले बेटा इन्क्रीज झाले ॲटोमिक नंबर वाढते. इथं ॲटोमिक नंबर किती आहे 5 कार्बनचा ॲटोमिक नंबर 6 याचा किती आहे 7 याचा किती आहे 8 याचा किती आहे 9 याचा किती आहे तुमचा 10. प्रोटॉन इन्क्रीज होतात म्हणजे इलेक्ट्रॉन पण काय होतात बेटा इन्क्रीज होतात. प्रोटॉन इन्क्रीज तर इलेक्ट्रॉन पण काय होतील तुमची इन्क्रीज आणि एकच सेल तुमची कॉन्स्टंट आहे. पीची सेल काय बेटा तुमची कॉन्स्टंट आहे. पीची सेल काय बेटा तुमची कॉन्स्टंट आहे. पीची सेल काय बेटा तुमची कॉन्स्टंट आहे. पीची सेल काय कॉन्स्टंट पीची सेल काय कॉन्स्टंट पीची सेल काय कॉन्स्टंट म्हणजे प्रोटॉन इन्क्रीज होतात इलेक्ट्रॉन इन्क्रीज होतात तर तुमचं अट्रॅक्शन काय होईल बेटा वाढेल. अट्रॅक्शन काय होईल बेटा वाढेल आणि अट्रॅक्शन जर वाढलं तर बघा साईज काय होत असते साईज काय होत असते बेटा कमी होत असते. कारण की न्यूक्लियसमध्ये ह्याच्यामध्ये अट्रॅक्शन वाढाले बेटा अट्रॅक्शन वाढलं तर काय येतील जवळ येतील. अट्रॅक्शन वाढलं तर काय होईल जवळ येईल. अट्रॅक्शन वाढलं तर काय येईल जवळ येईल. म्हणून अट्रॅक्शन इन्क्रीज झालं तर साईज काय झाली बेटा कमी झाली. साईज काय झाली कमी झाली. हे कुठे झालं बेटा लेफ्ट टू राईट जाताना कुठे जाताना बेटा लेफ्ट टू राईट जात असताना अलॉंग द पिरियड लेफ्ट टू राईट जात असताना.
पण जेव्हा आपण टॉप टू बॉटम येत असतो बेटा, टॉप टू बॉटम येत असताना असे नंबर ऑफ सेल काय होत असतात बेटा, वाढत असतात. नंबर ऑफ सेल काय होतात, वाढत होतात. पण लेफ्ट टू राईट जाताना नंबर ऑफ सेल काय होती बेटा, कॉन्स्टंट होती. पण ह्याच्यामध्ये नंबर ऑफ सेल असं काय होत जातील बेटा, वाढत जातील. नंबर ऑफ सेल वाढले तर ही न्यूक्लियस आहे, ही इलेक्ट्रॉन आहेत, ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहेत, ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहेत, ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहेत. तर ह्या इलेक्ट्रॉनचं रिपल्शन काय होईल बेटा, वाढेल. आणि इलेक्ट्रॉनचं रिपल्शन जर वाढलं, इलेक्ट्रॉनचं रिपल्शन जर वाढलं, इलेक्ट्रॉनचं रिपल्शन जर वाढलं तर साईज काय होत असते बेटा, वाढत असते. साईज काय होत असते बेटा, वाढत असते. कारण ह्याच्यामध्ये नंबर ऑफ सेल पण काय होतात बेटा, वाढत असतात. नंबर ऑफ सेल पण काय होत असतात बेटा, वाढत असतात. म्हणून आपण असं म्हणू शकतो, टॉप टू बॉटम येत असताना तुमची साईज काय होत असते बेटा, वाढत असते. साईज काय होत असते बेटा, वाढत असते. आणि लेफ्ट राईट जाताना साईज काय होत असते, कमी होत असते. लेफ्ट राईट जाताना साईज काय होत असते, कमी होत असते. तर ही आहे तुमचं टॉप टू बॉटम येताना साईज वाढणे, लेफ्ट राईट जाताना काय होणे, कमी वगैरे होणे. जर आपण फर्स्ट ग्रुपची जर एलिमेंट बघितली तर तुमचा कोण आहे बेटा, लिथियम आहे. लिथियम नंतर आहे सोडियम, त्याच्यानंतर आहे तुमचा पोटॅशियम, त्याच्यानंतर आहे बेटा रुबिडियम, त्याच्यानंतर आहे बेटा सीजियम आणि त्याच्यानंतर आहे बेटा फ्रान्सियम. तर ह्याच्यामध्ये साईजची ऑर्डर अप्लाय केली तर कोणाची जास्त असेल बेटा, फ्रान्सियमची, नंतर कोणाची असेल बेटा सीजियमची, नंतर कोणाची असेल बेटा रुबिडियमची, नंतर कोणाची असेल बेटा पोटॅशियमची, नंतर कोणाची असेल बेटा सोडियमची आणि नंतर कोणाची असेल बेटा लिथियमची. तर ही लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीजियम, फ्रान्सियम. जर आपण सेकंड ग्रुप जर बघितलं, बेरिलियम आहे, तुमच्यानंतर आहे मॅग्नेशियम आहे, त्याच्यानंतर आहे बेटा कॅल्शियम आहे, त्याच्यानंतर आहे स्ट्रॉन्सियम आहे, त्याच्यानंतर बेरियम आहे आणि त्याच्यानंतर आहे बेटा रेडियम आहे. त्याच्यामध्ये साईजची ऑर्डर अप्लाय केलं तर टॉप टू बॉटम साईज काय होती बेटा, वाढत जाते. ती बेरियमची जास्त झाली, रेडियमची काय झाली बेटा, जास्त झाली. रेडियमची काय झाली तुमची, जास्त. रेडियम नंतर काय झालं तुमचा, इरियम झाला, त्याच्यानंतर झाला तुमचा बेटा स्ट्रॉन्सियम झाला, त्याच्यानंतर झाला बेटा तुमचा कॅल्शियम झाला, त्याच्यानंतर झाला बेटा तुमचा मॅग्नेशियम झाला आणि त्याच्यानंतर झाला बेटा तुमचा बेरिलियम. तर अशा प्रकारची काय झाली बेटा, ही साईजची काय झाली बेटा तुमची ऑर्डर वगैरे झालेली आहे. टॉप टू बॉटम येताना साईज काय होती बेटा, वाढत वगैरे असते. तर अशी ही आहे आपल्याला बेटा साईजची ऑर्डर आहे. पण बेटा जेव्हा तुम्ही काय करता माहिती आहे का, जेव्हा तुम्ही कुठे येता बेटा, पी ब्लॉकमध्ये येता. पी ब्लॉक जो आहे ना तुमचा, जसं जर तुम्ही पी ब्लॉकमध्ये बघितला, आता पी ब्लॉकमध्ये हे तुमचं बोरॉन आहे, त्याच्यानंतर आहे तुमचा ॲल्युमिनियम आहे, त्याच्यानंतर आहे तुमचा गॅलियम आहे, त्याच्यानंतर आहे तुमचा इंडियम आहे आणि त्याच्यानंतर तुमचा थॅलियम आहे. आता टॉप टू बॉटम येत असताना साईज काय होत असते बेटा, वाढत असते. साईज काय होत असते, वाढत असते. आता बघा ह्याच्यामध्ये जर बघितलं तर तुमचा हा आहे सेकंड पिरियड, हा आहे तुमचा थर्ड पिरियड आणि हा आहे तुमचा फोर्थ पिरियड. तर ह्या फोर्थ पिरियडमध्ये जर बघितलं तर कुठलं ऑर्बिट येतात बेटा, सबसेल SD येतं. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलं ऑर्बिटल आलं बेटा, डी ऑर्बिटल आलं. कुठलं ऑर्बिटल आलं, डी. आणि डी ऑर्बिटलचा शिल्डिंग इफेक्ट काय असतो बेटा, पोअर असतो. शिल्डिंग इफेक्ट काय असतो बेटा, पोअर. तर ह्याचा शिल्डिंग इफेक्ट जो आहे ना, तर ह्याचा शिल्डिंग इफेक्ट काय असतो बेटा, पोअर असतो. शिल्डिंग इफेक्ट काय असतो, पोअर. म्हणजे शिल्डिंग इफेक्ट काय होणे बेटा, कमी होणे. आणि शिल्डिंग इफेक्ट जर कमी झाला, शिल्डिंग इफेक्ट जर काय झाला बेटा, कमी झाला, तर तुम्हाला माहीत आहे तर साईज काय होत असते बेटा, कमी होत असते. साईज काय होत असते, कमी. तर हे जे गॅलियम आहे ना, तर गॅलियमची साईज काय ती असते बेटा, आता गॅलियमची साईज बेटा ॲल्युमिनियममध्ये जर गॅलियममध्ये कम्पेअर केलं आपण, तर गॅलियमची साईज जास्त यायला पाहिजे कोणापेक्षा बेटा, ॲल्युमिनियमपेक्षा. पण होतं काय, तुमची गॅलियमची साईज वगैरे काय येत असते बेटा, कमी येत असते. का, तर त्याचं रिझन आहे बेटा शिल्डिंग इफेक्ट. पोअर शिल्डिंग इफेक्टमुळं काय होत असतं बेटा, तुमची साईज काय होत असते बेटा, कमी येत असते. आणि ह्यालाच म्हणतो आपण बेटा एक ट्रान्झिशन कॉन्ट्रॅक्शन. काय म्हणतो ह्याला बेटा आपण, ट्रान्झिशन कॉन्ट्रॅक्शन. जसं लॅन्थनाईट कॉन्ट्रॅक्शन असतं तसंच आपण ह्याला काय म्हणतो बेटा, ट्रान्झिशन कॉन्ट्रॅक्शन म्हणतो. म्हणजे ऑर्बिटल काय होतं बेटा तुमचं, कॉन्ट्रॅक्ट वगैरे होत असतं. ऑर्बिटल काय होत असतं तुमचं, कॉन्ट्रॅक्ट. यालाच म्हणतो आपण बेटा काय म्हणतो, ट्रान्झिशन कॉन्ट्रॅक्शन वगैरे आपण काय करत असतो, म्हणत वगैरे असतो. आता जर बघितलं आपण ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण, ही जरा तुमचं ट्रान्झिशन कॉन्ट्रॅक्शन वगैरे. आता हे बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम अँड इंडियम अँड थॅलियम, ह्याच्यामध्ये जर साईजची ऑर्डर जर आपल्याला अप्लाय करायचं असेल, कशाची ऑर्डर बेटा, साईजची ऑर्डर जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर आपण अशा प्रकारे काय होतं माहिती आहे का, ह्याच्यामध्ये असं लागत असतं बेटा ट्रान्झिशन कॉन्ट्रॅक्शन. पण आपण जर ह्याच्यामध्ये जर ऑर्डर जर बघितली तर बघा, टॉप टू बॉटम येताना साईज काय होती बेटा आपली, कमी होत असते. टॉप टू बॉटम येताना साईज काय होत असते, वाढते. टॉप टू बॉटम येताना साईज काय होती, वाढते. तर बोरॉनची साईज वगैरे सगळ्यात काय असेल बेटा, कमी असेल. त्याच्यानंतर जर बघितलं तर ॲल्युमिनियमची राहिलं पाहिजेत, पण ॲल्युमिनियमच्या जागी कोण येईल बेटा, आता तुमचा गॅलियम येईल. त्याच्यानंतर कोण येईल तुमचा बेटा, ॲल्युमिनियम येईल. त्याच्यानंतर कोण येईल बेटा तुमचा इंडियम येईल आणि त्याच्यानंतर कोण येईल बेटा तुमचा थॅलियम येईल. तर ही तुमची साईजची काय झाली बेटा, ऑर्डर झाली. तर साईजची ऑर्डर तुमची अशा प्रकारची येऊ शकेल, साईजची ऑर्डर.
ज्या की ह्या ठिकाणी लागत असते बेटा तुमचं ट्रान्झिशन कॉन्ट्रॅक्शन. काय लागत असते बेटा? ट्रान्झिशन कॉन्ट्रॅक्शन. आता आपण बघणार आहोत. आता नेक्स्ट जर बघितलं आपण तर डी ब्लॉकसाठी बघणार आहोत. कोणासाठी बेटा? डी ब्लॉकसाठी. आता जर डी ब्लॉकमध्ये जर बघितलं तर डी ब्लॉकमध्ये तुमच्या 3 सिरीज, एक असते तुमची 3D सिरीज. जर बघितलं आपण तर एक आहे 3D सिरीज वगैरे बघितलं तुमचं 3D सिरीज आहे. त्याच्यानंतर आहे तुमची 4D सिरीज आहे. त्याच्यानंतर आहे तुमची 5D सिरीज आहे. 6D सिरीज पण असेल तुमची. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं आपला तुमचा ग्रुप कुठला आहे? तुमचा 3rd आहे. त्याच्यानंतर आहे तुमचा 4th आहे. त्याच्यानंतर आहे तुमचा 5th, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 8, त्याच्यानंतर 9, त्याच्यानंतर 10, त्याच्यानंतर 11 आणि त्याच्यानंतर बेटा 12. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ह्या ग्रुपमध्ये जर बघितलं तर हे एलिमेंट वगैरे आहेत. हे तुमची काय झाली बेटा? तर मग एलिमेंट झाली. ही झाली तुमची एलिमेंट. आता बघा ह्या एलिमेंटमध्ये जर बघितलं तर ह्या एलिमेंटमध्ये बघितलं तर जेव्हा तुमचं 4D सिरीज येतं बेटा तुमचं 4D आणि हे घेतलं तुमचं 5D सिरीज. 5D सिरीज म्हणजे बघा काय येतं तुमचं 5D सिरीजमध्ये जर आपण बघितलं तर ह्याच्यामध्ये कोण असेल बेटा? तुमचा 5मध्ये 5D आलेला आहे. म्हणजे कुठला पिरियड असेल बेटा? 6 पिरियड असेल. कुठला पिरियड असेल तुमचा? 6. म्हणजे ह्याच्यामध्ये असेल SFDP असेल. कुठला असेल? SFDP. आता हे 6 असेल तर हे किती येईल बेटा तुमचं? 4 येईल. 6 - 2 हे किती येईल तुमचा? 5 येईल. म्हणजे 6 - 1 किती येईल? 5. आणि हे किती झालं बेटा तुमचं? 6. म्हणजे ह्याच्यामध्ये बघा 4F ऑर्बिटल येत आहे. कुठलं येत आहे तुमचं? 4F. म्हणजे कुठलं येत आहे बेटा तुमचं? F येत आहे. काय तुमचं? F सबसेल वगैरे येत आहे. तर बघा डी आणि F सबसेलचा जर बघितलं आपण तर शिल्डिंग इफेक्ट काय असतो बेटा? ह्या ठिकाणी शिल्डिंग इफेक्ट काय असतो बेटा तुमचा? पोर असतो. शिल्डिंग इफेक्ट काय असतो बेटा तुमचा? कमी असतो. आता शिल्डिंग इफेक्ट जर कमी झाला तर बघा हे जी एलिमेंट वगैरे आहेत तुमची जी 5D सिरीजची एलिमेंट आहेत 5D सिरीजची एलिमेंट तर ह्याच्यामध्ये शिल्डिंग इफेक्ट लागतो बेटा. काय लागतो बेटा तुमचा? शिल्डिंग इफेक्ट. शिल्डिंग इफेक्ट कमी होतो आणि शिल्डिंग इफेक्ट कमी का होत असतो त्यालाच म्हणतो बेटा आपण लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन. काय म्हणतो बेटा आपण? लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळं कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय होणे बेटा? कमी होणे. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय होणे? कमी होणे. कॉन्ट्रॅक्ट होतात असं एका जागी येतात. जसं आपण कॉन्ट्रॅक्ट होतो ना तसंच हे काय करत असतात बेटा? हे एका जागी येत असतात. तर असंच काय होत असतं बेटा? हे लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन होतं. लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळं आता ही जे 5D सिरीज आहे जसं आपण म्हणलं की बाबा टॉप टू बॉटम येताना काय व्हायला पाहिजे? साईज काय पाहिजे? वाढायला पाहिजेत. पण ह्या 3rd ग्रुपमध्ये काय होत असतं बेटा? ह्याच्यामध्ये वगैरे तुमचं F ब्लॉक वगैरे येत नाही. तर ह्याच्यामध्ये जर बघितलं तुमचं F ऑर्बिटल वगैरे ह्याच्यामध्ये नाही. तर जेव्हा तुम्ही 4th ग्रुपपासून येता तेव्हा हे तुमची झिरकोनियम हाफमियन आहे. तर ह्याच्यामध्ये टायटेनियम आहे. झिरकोनियमची साईज जास्त नंतर हाफमियनची साईज जास्त यायला पाहिजेत. पण होतं काय? ह्या दोघांची साईज काय येत असते? इक्वल येत असते. परत इथून साईज काय येत असते तुमची? इक्वल येत असते. परत ह्याची साईज काय येत असते? इक्वल येत असतात. आता सगळे एलिमेंट आहेत हे सगळे पुढचे एलिमेंट आहेत बेटा ह्याची साईज काय येत असते बेटा? अशी इक्वल वगैरे येत असते. तर ह्या ठिकाणी लागते बेटा तुमचं लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन लागत असतं तुमचं लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन. हे लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन वगैरे तुमचं लागल्यामुळं बेटा लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन वगैरे लागल्यामुळं तुमची साईज काय होत असते बेटा? कमी होत असते. साईज काय होत असते बेटा तुमची? कमी होत असते. म्हणून ह्याच्यामध्ये तुमचं 3rd ग्रुपमध्ये जर बघितलं तर 3rd ग्रुपमध्ये जर आपण साईजचा कन्सेप्ट अप्लाय केला बेटा तर 3rd ग्रुपमध्ये जर अप्लाय केला 3rd ग्रुपमध्ये जर बघितलं तर आपण तर तुमची साईजची ऑर्डर जर बघितली तर नॉर्मल असेल. टॉप टू बॉटम येताना साईज वाढते. 3Dची कमी त्याच्यानंतर असते तुमची बेटा 4Dची आणि त्याच्यानंतर कोणाची असते बेटा 5Dची. पण तुम्ही जर बघितलात 4 to 12 ग्रुप जर बघितलात 4 to 12 ग्रुप जर बघितलात 4 to 12 ग्रुपपर्यंत जर तुम्ही आलात तर ह्या ठिकाणी काय होतं बेटा तुमची 3Dची साईज त्याच्यानंतर जास्त असते तुमची 4D आणि 4D 5D काय येतं बेटा? इक्वल येत असतं. कारण की ह्या ठिकाणी कन्सेप्ट लागत असतं बेटा तुमचा लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन नावाचा कन्सेप्ट लागतो असतो. कुठला कन्सेप्ट लागतो बेटा तुमचा? लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन. म्हणून एक वेळेस बघा नीटच्या परीक्षेमध्ये क्वेश्चन आला होता की ह्याच्यामध्ये कुणाची साईज वगैरे इक्वल येत असते. तर हे जे तुमचं झिरकोनियम आणि हाफमियन आहे 4D आणि 5D सिरीजचा जो एलिमेंट आहे त्याची साईज काय येत असते बेटा? इक्वल येत असते. कारण की आता शिल्डिंग इफेक्ट काय होत असतो बेटा? पोर. शिल्डिंग इफेक्ट पोर म्हणजे शिल्डिंग इफेक्ट काय झालं? कमी. शिल्डिंग इफेक्ट कमी झाला तर तुमची साईज पण काय होत असते बेटा? कमी होत असते. साईज पण काय होत असते बेटा? कमी. तर ह्याचा शिल्डिंग इफेक्ट होतं. कॉन्ट्रॅक्शन होते म्हणजे कॉन्ट्रॅक्ट होतात म्हणजे एका जागी येत असतात. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय झालं बेटा? एका जागी येणे. यालाच म्हणतो आपण लॅन्थॅनाइड कॉन्ट्रॅक्शन. आता जर आपण बघितलं आपण 3D सिरीजसाठी जर एलिमेंट बघितले फक्त कुठले एलिमेंट बघितले बेटा? 3D सिरीजची. आता 3D सिरीजमध्ये जर बघितलं 3D सिरीजमध्ये बघा तुमचे एलिमेंट आहे तुमचं आहे बेटा स्कॅन्डियम आहे. त्याच्यानंतर आहे तुमचं टायटॅनियम आहे. त्याच्यानंतर आहे व्हॅनेडियम आहे. त्याच्यानंतर क्रोमियम आहे. त्याच्यानंतर आहे मॅग्नीज आहे. त्याच्यानंतर आयर्न आहे. त्याच्यानंतर आहे कोबाल्ट आहे. त्याच्यानंतर निकेल आहे. त्याच्यानंतर आहे तुमचं कॉपर आहे.
आणि त्याच्यानंतर आहे बेटा तुमचं झिंक. हे आहे तुमचे 3D सिरीजचे एलिमेंट आहेत. आता आपण असं म्हणतो बेटा लेफ्ट टू राईट जाताना साईज काय होत असते बेटा कमी होत असते. म्हणजे स्कॅन्डियमची साईज जास्त, नंतर टायटॅनियमची जास्त, नंतर व्हॅनेडियमची, नंतर क्रोमियमची, नंतर मॅग्नीजची. पण होतं काय ह्या ठिकाणी काय येत असते बेटा तुमची साईज काय येत असते बेटा इक्वल येत असते. साईज काय येत असते इक्वल. का त्याचं एक रिझन आहे झेड इफेक्टिव्ह इक्वल टू काय असतं बेटा ह्या ठिकाणी सील्डिंग इफेक्ट. या ठिकाणी काय होतं झेड इफेक्टिव्ह इक्वल टू काय येत असतं सील्डिंग इफेक्ट. आणि सडन साईज काय होते या ठिकाणी काय होत असते बेटा वाढत असते. जसं की ह्या ठिकाणी बघितलं तर पूर्ण कम्प्लिटली फील्ड आहे, त्याच्यामध्ये रिपल्शन वगैरे जास्त होतं म्हणून साईज जनरली काय होत असते वाढत असते. पण ह्या ठिकाणी जर बघितलं तर तुमचं झेड इफेक्टिव्हची व्हॅल्यू आणि सील्डिंग इफेक्टची व्हॅल्यू काय येत असते बेटा इक्वल येत असते. कारण की ह्याच्यामध्ये जर बघितलं पूर्ण पेड इलेक्ट्रॉन असतात, त्याच्यामध्ये रिपल्शन जास्त, तर त्याच्यामध्ये साईज काय होत असते बेटा वगैरे तुमची वाढत वगैरे असते. तर हे 3D सिरीजमध्ये तुम्हाला विचारलं जातं की इक्वल ॲटॉमिक साईज कुठल्या एलिमेंटची येऊ शकते. इक्वल ॲटॉमिक साईज जी आहे ती कुठल्या एलिमेंटची येऊ शकते. तर तुम्हाला सांगणं गरजेचं आहे की इक्वल ॲटॉमिक साईज तुमची कोणी जे एलिमेंट आहेत आयर्न, कोबाल्ट आणि निकेल यांची काय येऊ शकते बेटा इक्वल येऊ शकते. असं तुम्हाला एक्सप्लेन करणं गरजेचं आहे जेव्हा क्वेश्चन वगैरे विचारला जाऊ शकतो. आता आपल्याला नेक्स्ट बघायचे बेटा फॅक्टर अफेक्टिंग ऑन ॲटॉमिक साईज. आता बघायचे तर आपल्याला फॅक्टर अफेक्टिंग ऑन ॲटॉमिक साईज. ॲटॉमिक साईजवरती काय बघायचं तर आपल्याला बेटा फॅक्टर अफेक्टिंग बघायचे. कशावरती बेटा आपल्याला ॲटॉमिक साईजवरती. ॲटॉमिक साईजवरती जर आपण फॅक्टर बघितलं बेटा ॲटॉमिक साईजवरती तर बघा काय फॅक्टर वगैरे आहेत. फर्स्ट फॅक्टर आहे बेटा तुमचा ऑर्बिट नंबर. कुठला फॅक्टर आहे बेटा तुमचा ऑर्बिट नंबर किंवा तुम्ही म्हणू शकता पिरियड नंबर. तसं डिनोट करतो बेटा आपण ऑर्बिट नंबर एन. आता टॉप टू बॉटम येताना जर बघितला तर एन इक्वल टू किती असते बेटा तुमचं 1 2 3 4 5 वगैरे असतं. तर बघा साईज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल काय असेल बेटा तुमची साईज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल कसं असेल बेटा तुमचं ऑर्बिट नंबर असतील. काय असतील बेटा तुमचे ऑर्बिट नंबर. जेवढे ऑर्बिट नंबर जास्त असेल तेवढं साईज काय असेल बेटा तुमची जास्त असेल. साईज काय असेल तर बेटा तुमची जास्त असेल. ऑर्बिट नंबर जास्त झाले तर साईज काय होईल बेटा तुमची जास्त होईल. तर हे झालं तुमचा बेटा फर्स्ट फॅक्टर. त्याच्यानंतर जर आपण सेकंड फॅक्टर जर बघितला तर सेकंड फॅक्टर आहे बेटा तुमचा सील्डिंग इफेक्ट. कुठला आहे तुमचं बेटा सील्डिंग इफेक्ट. आता सील्डिंग इफेक्ट एक्सप्लेन करत असताना मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सील्डिंग म्हणजे सील्ड तयार करणे किंवा अडथळा तयार करणे. आता जेवढं टॉप टू बॉटम येताना बघा टॉप टू बॉटम येताना जेवढे सेल वाढत जातील तेवढे इलेक्ट्रॉन वाढत जातील तर इलेक्ट्रॉनचं रिपल्शन जास्त होईल. म्हणजे अडथळा काय होईल रे बेटा तुमचा जास्त होईल. म्हणजे जेवढे सेल जास्त असतील तेवढा सील्डिंग इफेक्ट काय होईल जास्त होईल. आणि जेवढे सेल जास्त असतील तेवढी साईज काय होता येईल बेटा तुमची जास्त होईल. म्हणून आपण असं म्हणू शकतो की सील्डिंग इफेक्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द साईज. सील्डिंग इफेक्ट काय म्हणू शकतो आपण बेटा सील्डिंग इफेक्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल काय म्हणतो आपण बेटा साईज. सील्डिंग इफेक्ट डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला झाला बेटा साईजला. म्हणजे साईज जेवढी जास्त तेवढी सील्डिंग इफेक्ट काय म्हणतो बेटा आपण जास्त म्हणतो. सील्डिंग इफेक्ट काय म्हणतो जास्त. त्याच्यानंतर आहे बेटा थर्ड फॅक्टर आहे तुमचा थर्ड फॅक्टर वगैरे आहे तुमचं बेटा झेड इफेक्टिव्ह म्हणजे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. कुठला म्हणतो बेटा आपण इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. थर्ड आहे बेटा तुमचा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. थर्ड आहे तुमचा इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जमध्ये जर आपण बघितलं तर इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्जचा जर फंडा बघितला बेटा तर बघा लेफ्ट टू राईट जात असताना हे बेटा मी लिहिलेलं आहे तुमचं टॉप टू बॉटमचं लिहिलेलं आहे. कुठलं लिहिलं आहे बेटा टॉप टू बॉटमचं. टॉप टू बॉटममध्ये नंबर ऑफ सेल काय होतात वाढतात. नंबर ऑफ सेल काय होतील बेटा इन्क्रीज होत असतील. नंबर ऑफ सेल काय होतील तुमच्या इन्क्रीज. पण जेव्हा आपण लेफ्ट टू राईट जातो रे बेटा कुठं जातो रे बेटा आपण लेफ्ट टू राईट कुठं जातो रे बेटा लेफ्ट टू राईट जात असताना तुमचं बघा लेफ्ट टू राईट जात असताना बघा तुमचे प्रोटॉन पण काय होतात बेटा वाढत असतात. प्रोटॉन बी वाढलात तर एकाच सेलमध्ये तुमचे फर्स्ट इलेक्ट्रॉन आहेत परत इलेक्ट्रॉन आहेत तर असे प्रोटॉन पण वाढतात आणि इलेक्ट्रॉन पण काय होतात बेटा वाढत असतात. प्रोटॉन वाढले इलेक्ट्रॉन वाढले तर अट्रॅक्शन काय झालं बेटा वाढलं. पॉझिटिव्ह चार्जमध्ये आणि निगेटिव्ह चार्जमध्ये अट्रॅक्शन काय झालं वाढलं तर ही जी सबसेल वगैरे आहेत तुमची ही जी आहेत हे काय येतील जवळ येण्याचा प्रयत्न करतील. कुठं येण्याचा प्रयत्न करतील जवळ येण्याचा प्रयत्न झाला तर साईज काय होती रे बेटा कमी होत असते. साईज काय होत असते कमी. म्हणून आपण असं म्हणू शकतो साईज जर बघितलं आपण तर साईज काय रे बेटा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कुणाला बेटा झेड इफेक्टिव्हला. साईज झेड इफेक्टिव्हला काय झाली बेटा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला झाले बेटा सील्डिंग इफेक्टला.
कोणाला झाली शिल्डिंग इफेक्टला. तर अशा प्रकारचं आपण काय बघितलं बेटा, फॅक्टर ऑफ इफेक्टिंग वगैरे बघितलं, जेड इफेक्टिव्ह बघितला, इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज, शिल्डिंग इफेक्ट बघितला, ऑर्बिट नंबर बघितला, त्याच्यानंतर 3D सिरीजमध्ये साईजची ऑर्डर वगैरे काय येते ते बघितलं, त्याच्यानंतर डी ब्लॉकमध्ये 3D सिरीज, 4D सिरीज, 5D सिरीजमध्ये साईजची ऑर्डर काय येते बघितलं. 4 to 12पर्यंत काय येतील साईजची ऑर्डर 3D, 4D आणि 5Dची काय येत असते इक्वल येत असते. पण 3D सिरीजसाठी काय येत असते 3D, 4D, 5D काहींची काय येत असते बेटा इक्वल येत असते. त्याच्यानंतर असे डी ब्लॉकचे एलिमेंट बघितले. त्याच्यानंतर पी ब्लॉकमध्ये बघितलं. पी ब्लॉकमध्ये तुमचा गॅलियम आणि ॲल्युमिनियम काय होत असतो बेटा इंटरचेंज वगैरे होत असतो ते बघितलं. ह्याच्या ठिकाणी लागते बेटा ट्रान्झिशन, कॉन्ट्रॅक्शन वगैरे लागतं हे सांगितलं तुम्हाला. ग्रुप 1मध्ये टॉप टू बॉटम येताना साईज वाढते, ग्रुप 2मध्ये टॉप टू बॉटम येताना साईज वाढते. त्याच्यानंतर लेफ्ट टू राईट जाताना अट्रॅक्शन काय होतं बेटा वाढतं. अट्रॅक्शन वाढल्यामुळे साईज काय होत असते तुमची कमी होत असते. टॉप टू बॉटम येताना काय होतं इलेक्ट्रॉन रिपल्शन वाढतं किंवा काय म्हणतो आपण बेटा नंबर ऑफ सेल वाढतात. काय वाढतात बेटा तुमचे नंबर ऑफ काय वाढतात सेल वाढतात. नंबर ऑफ सेल वाढल्यामुळं तुमची साईज काय होत असते बेटा वाढत असते. ह्या गोष्टी आपण बघितलेल्या आहे. हे तुम्ही बघितलं हायड्रोजनमध्ये आणि फ्लोरिनमध्ये. हायड्रोजन आणि फ्लोरिनमध्ये साईज कोणाची जास्त येते बेटा हायड्रोजनची H- जास्त असते कोणापेक्षा फ्लोरिनपेक्षा. हे बघितले आयसो इलेक्ट्रॉनिक. आयसो इलेक्ट्रॉनिक म्हणजे सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. तर अशा प्रकारचं आपण बघितलेलं आहे ह्या लेक्चरमध्ये ॲटॉमिक साईज. थँक्यू बेटा अँड बाय बाय.